आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक रोड येथील रेल्वे मालधक्का रोडवरील अवजड वाहनांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी स्थानिक रहिवासी रवींद्र जाधव यांनी मालधक्का गेट समोर 23 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले। दाट लोकवस्ती असलेल्या मालधक्का रोडवर दिवस रात्र लोखंडी साहित्याच्या वाहनांची ये-जा सुरू असते, त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे। अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक महापालिकेने लावले असूनही नियमाचे सर्रास उल्लंघन सुरू आहे। मालधक्का रोडवरून गौतम छात्रालय, तक्षशिला विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल विद्यार्थी जीव मुठीत धरून ये-जा करतात। परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून तेथे कार्यक्रम होत असतात। यावेळी प्रचंड गर्दी होती। त्या नागरिकांना तसेच खंडेराव महाराज मंदिरात येणाऱ्या भाविकांना अवजड वाहनांचा त्रास होतो। मालधक्का रोडवर सोमवार बाजार भरत असल्याने प्रचंड गर्दी होते। येथे येणाऱ्या अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागतो। या वाहतुकीमुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। तो टाळण्यासाठी भारतरत्न फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जाधव, अध्यक्षा प्रेरणा जाधव चंद्रमोरे आणि नागरिकांनी निवेदन देऊनही आरटीओ, जिल्हाधिकारी, पोलीस, रेल्वे, पोलीस आयुक्त, महापालिका, वाहतूक पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली नाही। अवजड लोखंडी पोलची 20 ते 25 चाकांच्या वाहनाद्वारे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। उपोषणात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशीभाई उनविने, शेखर भालेराव, आरपीआय जिल्हा प्रमुख अमोल पगारे, चंद्रकांत भालेराव, मनसेचे उपाध्यक्ष प्रसाद सानप, राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद भाऊ जमखंडीकर, नितीन खरजूल, मनसेचे नितीन पंडित, मिलिंद गायकवाड, दिलीप साळवे, प्रशांत बारग, शशिकांत चौधरी, लालचंद सिरसाट, भीमचंद्र चंद्रमोरे, बाळा कदम, महेश चंद्रमोरे, अमोल कांबळे, तुळशीराम जाधव, विजय गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, राजाभाऊ गांगुर्डे, विकास चंद्रमोरे, शशिपाल धिवरे, बाळासाहेब आहिरे, चेतन चंद्रमुदे, प्रदीप धोंगडे, अनिल वाकचौरे आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे। आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास मालधक्का रोड रेल्वे मालधक्का गेट समोर मी स्वतः या ठिकाणी स्थानिक रहिवासी रवींद्र विठ्ठल जाधव साखळी उपोषण करीत आहे। साखळी उपोषणाच्या माझ्या प्रमुख मागण्या अशा आहे की या ठिकाणी जो काही अति अवजड लोखंडी पोलचा जो रॅक चालतो त्यापासून येथील विद्यार्थ्यांना, नागरिकांना प्रचंड त्या रॅकचा त्रास आहे आणि त्यांच्या जीवितास धोका आहे। याच परिसरात तक्षशिला विद्यालय, गौतम छात्रालय, खंडोबा मंदिर, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे। ही वाहतूक त्वरित बंद होण्यासाठी मी सातत्याने गेली 2 महिन्यापासून प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस आयुक्त, नाशिक रोड पोलीस स्थानक, त्याचबरोबर वाहतूक शहर पोलीस, रेल्वे प्रबंधक आणि सर्वच संबंधित विभागांना निवेदन देऊनही त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज मला हे उपोषणाचे हत्यार उपसावा लागत आहे। येत्या 2 दिवसात माझ्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी यापेक्षा तीव्र स्वरूपाचा म्हणजेच आमरण उपोषणाचा प्रशासनास इशारा देत आहे। माझ्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित प्रशासनाने त्याची दखल घेऊन हा जो संबंधित जो रॅक आहे लोखंडी पोलचा तो त्वरित बंद करावा अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।